Brought to you by Sandeep University. Sandeep University, a UGC recognized experience, a 250 plus acre world class campus with complete academic facilities. Join Sandeep University today. माझ्या अंगावरचा गुलाल बघून तुम्हाला कळत असेल की पुण्यात साधारण निवडणुकांचं चित्र काय लागलंय, कोणी बाजी मारली आहे, कोणाकडे नगरपंचायती गेल्या आणि कोणाकडे नगरपालिकांची सूत्र हातात आली आहेत. जवळपास 2 तारखेपासून ह्या सगळ्या घडामोडी सुरू होत्या आणि त्यानंतर ज्या नगरपरिषदा पुढे गेल्या त्यांची सुद्धा फायनली बारामती महत्त्वाची होती, ज्या बारामतीमध्ये सुद्धा काल मतदान पार पडलं आणि शेवटी 21 तारीख म्हणजे आज या सगळ्याचे निकाल जाहीर झालेत. काय झाले सगळ्या पुण्यामध्ये जवळपास 10 ठिकाणी म्हणजे माळेगाव एक पकडावं लागेल आपल्याला, 10 ठिकाणी अजित पवारांना यश मिळालं आहे, ज्या ठिकाणी त्यांचा नगराध्यक्ष बसणार आहे. तर त्या 2 नगरपंचायती पण तिथे, 4 ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला म्हणजे शिवसेना ग्रामीण भागात काही ठिकाणी होती, अगदी स्मॉल चंक्समध्ये होती, जिथे अजित पवारांनी खरं तर उत्तर पुण्याच्या दिशेने याच्या आधी त्यांचे बऱ्यापैकी आमदार तिथे बसलेले होते. पण आता गणित बदललं आहे बॉस. 4 ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळालं आहे आणि 3 ठिकाणी भाजप यांची एंट्री झाली. नक्की कुठे कुठे काय काय समीकरणं होती, कशा पद्धतीने निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये ॲट द एंड काय, संपूर्ण विषय हा आकड्यांचा आहे. काय घडलंय काय नाही पटापट एक धांडोळा घेऊ. जिल्ह्याभरात नक्की काय झालंय त्याचा अर्थात उत्तरेपासून सुरुवात करू. सुरुवात जुन्नरपासून. बघ, जुन्नरमध्ये याआधी कधी भाजपची एंट्री झालेली नव्हती. भाजपला माझ्या माहितीनुसार 2 ते 3 जागा यंदा मिळाल्यात, खातं उघडायला मिळालं भाजपला. पण जुन्नरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा निकाल काय लागला यंदाचा, तर शिवसेनेच्या शिंदेंच्या सुजाता काळे आता तिथे नगराध्यक्षपदी बसलेले असतील का, तर शरद सोनवणे ज्यांच्याकडे जिल्ह्याची सगळी शिवसेनेची जबाबदारी देण्यात आलेली होती, त्या शरद सोनवणेंनी बऱ्यापैकी स्वतःचं तिथे प्रतिष्ठा राखली त्यांनी स्वतःची आणि शिंदेंना यश मिळवून देण्यात त्यांना आपण म्हणू की ते सक्सेसफुल ठरले. बेनके ह्याच्या तिथले आमदार अतुल बेनके होते, ते अतुल बेनके आणि अमोल कोल्हे या दोघांना मात्र या सगळ्यामध्ये धक्का बसला. कारण सगळ्या पक्षीय बलाबलामध्ये आता सुजाता काळे तिथे नगराध्यक्ष असेल तो भाग ठीक आहे, पण पक्षीय बलाबलामध्ये शिंदे सेनेला 8 जागा मिळाल्या, शिंदेंच्या शिवसेनेला. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या. भाजपची एंट्री झाली. मी तुम्हाला म्हटलं की आधी कधीच भाजपच्या जागा नव्हत्या, 2 जागा भाजपला तिथे मिळाल्या आणि काँग्रेस मग 1 आणि शिवसेना 1 असं नाही, अपक्ष 2 असं आहेत. पण कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांना मात्र हा धक्का आहे. पुढे जाऊ आपण शिरूरकडे. शिरूरमध्ये जसं तुम्ही आणखी पुढे याल तर शिरूरमध्ये नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्याच्या सगळ्यामध्ये ऐश्वर्या पाचरणे जे अजित पवारांचे आहेत त्यांनी शेवटी तिथे स्थान ठेवलं. तसं शिरूरमध्ये याच्या आधीचे जे आमदार होते शरद पवारांसोबत जायचे, तर ते या निवडणुकीला पडलेले होते. ते पडल्यानंतर मग तिथे काय झालेलं होतं, तर अशोक बापू पवार तिथे पडल्यानंतर दुसरे आमदार निवडून आले. पण महत्त्वाचं काय की अजित पवार यांना तिथे सक्सेसफुल राहण्यात यश मिळालं. त्यामुळे ऐश्वर्या पाचरणे अजित पवार गटाच्या आल्या. पण भाजपला यावेळी तिथे 11 जागा मिळाल्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 जागा मिळाल्या. एकूण 25 जागांमध्ये, महाविकास आघाडी 5 जागांमध्ये, एकूण 25मध्ये महत्त्वाचं असं आहे की ऐश्वर्या पाचरणे या मात्र नगराध्यक्षपदाचे इथे उमेदवार होत्या, त्यांना तिथे यश मिळालं मतांमध्ये. त्यानंतर जुन्नरनंतर आणि ह्याच्यानंतर तुम्हाला खाली चाकणमध्ये जर तुम्ही बघितलं तर चाकण नगर परिषदेमध्ये जवळपास 25+1 म्हणजे एक तिथे नगराध्यक्षपदाची जागा. तर या सगळ्यामध्ये काय घडलं, तर शिंदेंच्या शिवसेनेला परत चाकणमध्ये 13 जागा मिळाल्या. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या. साधारण खेड, राजगुरुनगर आणि चाकण असा संपूर्ण एरिया आहे. मोहिते पाटील अजित पवारांचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे कायम तिथे प्रतिष्ठित मानले जातात, बऱ्याचदा आमदार म्हणून तिथे निवडून पण आलेले आहेत. पण महत्त्वाचं असं आहे की यावेळी मात्र दादांच्या इथे 10 जागा आल्या, शिंदेंच्या शिवसेनेच्या 13 जागा आल्या आणि मनीषा गोरे शिवसेना शिंदे गटाच्या इथून पुढे तिथे नगराध्यक्षपदी बसलेले असतील. कारण चाकणसारखं जे एकदम डेव्हलपिंग आहे त्या ठिकाणी त्यांना आता नगराध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली आहे. यानंतर राजगुरुनगरला पुढे आपण गेलो तर राजगुरुनगरला तिथलं नगराध्यक्षपदामध्ये 21+1 म्हणजे 1 नगराध्यक्षपदाची जागा आणि 21 जागा. याच्यामध्ये परत एकदा शिंदेंच्या शिवसेनेला 11 जागा मिळाल्या. सेकंड नंबरला अजित पवारांची राष्ट्रवादी राहिली. या 3 जागा अशा आहेत की या 3 ठिकाणी जिथे अजित पवार एकेकाळी स्ट्रॉंग होल्ड होता त्या ठिकाणी शरद सोनवणेंची परत एंट्री झाली आहे आणि बऱ्यापैकी शिंदेंच्या शिवसेनेचा इन्फ्लुएन्स तिथे वाढला आणि मग एक सगळे आमदार जे होते ते तिथे येत राहिले, ताकद लावली आणि त्या सगळ्याचा फायदा खायला. तर अजित पवारांची राष्ट्रवादी सगळ्या ठिकाणी तुम्हाला उत्तर याच्यामध्ये 2 नंबरला दिसते पुण्यामध्ये आणि शिंदेंची शिवसेना जवळपास 4 ठिकाणी तिथे नंबर 1ला गेली. इथे पण दिलीप मोहितेंना धक्का. महेश गुंडाळ हे शिवसेनेचे आता राजगुरुनगरला नगर परिषदेवरती नगराध्यक्ष असतील. मनसरमध्ये काय घडलं,
मनसर, आंबेगाव तालुका, दिलीप वळसे पाटील यांचा तालुका कायम ते तिथून निवडून येतात. यावेळी सुद्धा अगदी कट टू कट मतांनी 1,500 ते अगदी 1600 मतांनी निवडून आले. पण महत्त्वाचं काय आहे तर राजश्री गांजळे शिवसेना शिंदे गटाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा जास्त मिळाल्या पण नगराध्यक्ष मात्र त्यांचा बसणार नाही आहे. त्यामुळे जागा 9 मिळाल्या, शिंदेच्या शिवसेनेला 3 मिळाल्या, ठाकरेंच्या शिवसेनेला 1 आणि शरद पवारांनी एक अपक्ष 3 असे आल्या. 17+1चं गणित होतं इथे. पण महत्त्वाचं काय की वळसे पाटील आणि आढळराव या दोघांनाही धक्का बसला आहे. जे एकेकाळचे पारंपरिक राजकीय विरोधक होते त्यांनी ताकद लावली होती, या दोघांना धक्का बसला आणि शरद सोनवणेंची डिप्लोमसी मे बी तिथे कामाची ठरली. त्यामुळे अजित पवारांच्या जास्त जागा जरी आलेल्या असल्या तरी मूळ मुद्दा काय की राजश्री गंजाळे हे शिवसेना शिंदे गटाच्या नगरपंचायत परिषदेच्या ज्या जिंकलेल्या उमेदवार त्या असतील. तिथून तुम्ही आला की आळंदी, भोसरी वगैरे हा सगळा एरिया लागतो. आता आळंदीमध्ये काय घडलंय तर नगराध्यक्ष भाजपचा असेल, प्रशांत कुऱ्हाडे हे असतील. त्यानंतर अजित पवारांना 2 जागा आल्यात, भाजपच्या 15 जागा. आळंदी एकदम कट टू कट आणि क्लीन होऊन गेली सगळ्यामध्ये. 20+1 असं इथे समीकरण होतं आणि एक नगराध्यक्ष तर भाजपचा नगराध्यक्ष असणार आहे. तळेगावमध्ये संतोष दाभाडे, भाजप आणि अजितदादांनी इथे युती केलेली होती, त्याला यश आलं आणि नगराध्यक्ष आता संतोष दाभाडे म्हणून तिथे बसतील. 28 एकूण जागा होत्या, त्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 17 मिळाल्या, भाजपला 10 मिळाल्या. पण नगराध्यक्षपद आता म्हणजे या एवढ्या सगळ्या 28 जागांमध्ये जवळपास 27 जागांनी जिंकल्या आणि अपक्षाची एक जागा होती. नगराध्यक्ष या दोघांच्या युतीचा बसणार आहे. वडगाव, मावळ शेवटचा निकाल काय तर अबोली ढेरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असतील. अर्थात मावळमध्ये जे शेळके आमदार आहेत अजित पवारांचे, त्यांचं इथे त्यांची आपण असं म्हणू की त्यांची स्ट्रॅटेजी कामी आली आणि त्यानंतर आता जवळपास अजित पवारांच्या गटाला 9 जागा, भाजपला 6 जागा मिळाल्या. कारण भेगडे आणि शेळके असं दोघांचं कायम राहतं पण वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांनी एकत्र पण आल्याचं दिसत होतं. कारण जसे लोणावळ्याची जी नगर परिषद आहे तिथे राजेंद्र सोनावणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळालं. नगरसेवक सगळ्यात जास्त त्यांचेच आले, 16 नगरसेवक तिथे निवडून आले आणि भाजपचे 4, अपक्ष 3 असं सगळं झालं. आणि पुणे जिल्ह्यातली जर आपण फायनल आकडेवारी सगळी बघितली यामध्ये तर आपल्याला दिसतं की अजित पवारांकडे जवळपास 10 वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा गेल्या आणि शिंदे गटाला 4, त्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 4 आणि भाजपला 3 जागा गेल्या. आता इकडून सगळीकडून आल्यानंतर तुम्हाला आणखी दिसेल की हे सगळं केल्यानंतर इंदापूरमध्ये आलं. इंदापूरमध्ये पुण्यातलं सगळ्यात इंटरेस्टिंग लढत होती. का तर इंदापूरमध्ये जे कायम एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले ते यावेळी निवडणुकांना सोबत आलेले होते. प्रदीप गारटकर तर अजित पवारांचे जिल्हाध्यक्ष, त्यांनी ऐनवेळी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि इंदापूरची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवायला घेतली. का तर शरद पवारांसोबत आलेले भाजपमध्ये असलेले एकेकाळचे काँग्रेसचे असे हर्षवर्धन पाटील त्यांच्यासोबत आले. प्रवीण माने जे अपक्ष लढत होते विधानसभेला, यांच्या हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात अपक्ष लढले. ते लढले नसते तर हर्षवर्धन पाटलांचा विजय दत्तामान विरुद्ध एकदम सुकर झाला असता, पण तसं न होता हर्षवर्धन पाटलांना हार स्वीकारावी लागली. हे प्रवीण माने सुद्धा हर्षवर्धन पाटलांसोबत आले आणि गारटकर, माने आणि हर्षवर्धन पाटील या तिघांनी भरत शहा आणि हर्षवर्धन पाटील एकेकाळी एकदम सख्य, पण त्या भरत शहांविरोधात निवडणूक लढवली. भरत शहांचा कायम त्या नगर परिषदेवरती डंका राहिलेला आहे, पण यावेळेस त्यांना चॅलेंज करायचं ठरलं आणि भरत शहांच्या पाठीचे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे दत्ता मामा भरणे जे मंत्री आहेत ते पाठीशी उभे राहिले आणि शेवटी काय माहिती आहे का, निवडणूक 120 मतांनी फक्त जिंकली. किती? 120. इतकी कट्टुकट इंदापूर झाली. म्हणजे जसं सुरुवातीला राजकीय समीकरण इंटरेस्टिंग झालं तसं मतदान पण तसंच झालेलं आहे आणि अत्यंत पुण्यातली सगळ्यात घासून ज्याला म्हणतो की एकदम चुरशीची अशी ती निवडणूक झाली आणि 120 मतांनी भरत शहांचा विजय झाला. भरत शहामुळे ज्या शहांकडे कायम इंदापूरची नगर परिषद असायची, ही विल रिटेन द नगर परिषद. आता पुढे बारामतीमध्ये 3.0 ज्याला आपण म्हणतो की तिसरा सगळं बॅटल बारामतीचं सुरू झालेलं होतं. हे तिसरं बॅटल काय होतं बारामतीचं? पहिलं लोकसभा, त्यानंतर विधानसभा आणि आता बारामतीची नगर परिषद. ट्रेडिशनली बारामतीची नगर परिषद कायम अजित पवारांचे जे तिथले किरण गुजर म्हणून आहेत ते साधारण बघतात ती नगर परिषद, ते चालवतात असं तिथे लोक म्हणतात. अजित पवारांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे बंधू पण माझ्या माहितीनुसार ते यावेळेस उभे होते. पण मुद्दा असा आहे, यावेळी बारामतीमध्ये शरद पवारांनी 16 जागा लढवल्या, जवळपास 41 जागा आहेत, आणखी एक नगराध्यक्षपदाची जागा आहे. पण 41 मधल्या 16 जागा शरद पवारांनी लढवल्या. अजित पवार सगळ्या जागांना लढवत होते आणि एक सुरुवातीपासूनच हे क्लिअर दिसत होतं की बारामतीमध्ये अजित पवारांची माणसं जिंकतील, कारण 4 ते 5 आणखी अपक्ष होते, त्यांना पाठिंबा शरद पवारच्या लोकांनी दिला होता. पण पवारांच्या
सगळे स्वतःकडे तिथला आत्ता लो लेवलला खालच्या लेवलला सगळीकडे स्वतःचा केडर तिथे कमी झाला आहे, कारण त्या बेसला काय अजितदादा स्वतःच या गोष्टी हँडल करायचे. त्यामुळे ते सहज नसल्यामुळे अजित पवारांनी बारामतीची नगर परिषदेची निवडणूक रिटेन केली आणि सातव त्यांचे जे उमेदवार होते अर्थात त्यातून पुढे बारामतीत नगराध्यक्ष असतील. पण बारामतीपेक्षा माळेगावची जी नगरपंचायत आहे ती सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग मला वाटते आणि ती याच्यासाठी भारी झाली आहे. ज्या माळेगाव सहकारी साखर ज्या माळेगाव साखर कारखान्यासाठी अजित पवारांनी फिल्डिंग लावली होती तावरेंच्या विरोधात, तावरेंकडून तो साखर कारखाना काढून घ्यायचा, आपलं पॅनल तिथे असलं पाहिजे, मी स्वतः तिथे संचालक म्हणून बसलो पाहिजे, असं वगैरे सगळं दादांची जी स्ट्रॅटेजी होती त्यासाठी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एका साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरला होता. मुद्दा असा आहे तेव्हा एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर आता माळेगावमध्ये तावरे आणि दादा हे दोघं जण सोबत आलेले होते. पण माळेगावमध्ये असं झालेलं आहे की जवळपास 3 ते 4 माझ्या माहितीनुसार अशी लोक आहेत की जी अपक्ष आहेत, जी अपक्ष निवडून आली आणि अजित पवारांचं जे पूर्ण फुल टाईम अजित पवारांचं सगळं लागेल तसं तरी तिथे काही झालेलं दिसत नाही आहे. आणि माळेगावमध्ये सुयोग सातपुते हे दादांचेच आहेत, जिथून पुढे त्या नगरपंचायतीवरती बसतील. वडगाव मावळमध्ये नगरपंचायत आहे, तिथे आंबोली मगाशी मी सांगितलं मग की त्या ढोरे जे आहेत त्या तिथे निवडून आल्या. फुरसुंगी इथे पहिल्यांदाच होणार होतं की तिथे महापालिकेत घ्यायचं की नाही ठरलं होतं, त्यानंतर इथे नगर परिषद झाली, तिथे संतोष सरोदे निवडून आले. आता हे समजून घेतलं पाहिजे की अजित पवारांची जी सगळी मंडळी ही तिथे निवडून येत आहेत. पण उत्तर पुण्यामध्ये तुम्हाला असं दिसेल मंचर, राजगुरुनगर, जुन्नर, चाकण या ठिकाणी तुम्हाला कम्प्लिटली एकनाथ शिंदेंचं त्यांच्या लोकांचं वर्चस्व दिसेल. या ठिकाणी अजित पवार सेकंड नंबरला राहिलेत. त्यानंतर भाजप हे 3 ठिकाणी, कुठे तर तळेगावमध्ये संतोष दाभाडे तिथे अर्थात भाजप आणि यांची युती होती अजित पवारांची. त्यानंतर आळंदीमध्ये प्रशांत कुराडे निवडून आले, जिथे वन साईड भाजप झाली. पण सासवडची निवडणूक का आनंदी काकी जगतापांची, तर संजय जगताप काँग्रेसचे आमदार ते आले कुठे, तर संजय जगताप आले भाजपमध्ये आल्यानंतर याच्या आधी पण नगर परिषद तेच बघायचे, पण यंदा भाजपची लोक सगळी तिथे कमळावरती लढत होती. संजय जगताप स्वतः तिथे लक्ष घालत होते. मी इंटरव्ह्यूला गेलो होतो तेव्हा ते बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलं सुद्धा आपल्या इंटरव्ह्यूमध्ये. मुद्दा असा आहे सासवड आणि जेजुरी अशी 2 जागा आहेत आणि मग खाली काही प्रमाणात खालची फुरसुंगी, की मग फुरसुंगीमध्ये तरी ही मंडळी एकत्र आली होती खाली शिवतारे एकनाथ शिंदेचे आणि भाजपचे जगताप. पण गंमत अशी आहे की सासवड जे त्यांचं ओरिजिन आहे दोघांचं, त्या ठिकाणी दोघं एकमेकांच्या समोर लागलेले होते आणि सासवडची नगर परिषद ही भाजपचे जगताप आणणार, म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये जगताप आणणार की एकनाथ शिंदेचे शिवतारे आणणार, अशी दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण अर्थात तिथे सासवडमध्ये दिसते आता की आनंदी काकी जगताप या फायनली तिथे नगराध्यक्षपदी बसतील आणि अर्थात एकनाथ शिंदेचे जे विजय शिवतारे आहेत, विजय बापू शिवतारे, त्यांना हा धक्का मानला जातोय. भोरमध्ये पण गणित इंटरेस्टिंग झालं. रामचंद्र आवारे भोरमध्ये निवडून आले. अर्थात मूळ विषय असा होता की भोर, मुळशी, वेल्हे हे असे 3 तालुके आहेत जिथे कायम संग्राम थोपटे ह्या थोपटेंचं वर्चस्व राहिलं, जे काँग्रेसमध्ये होते ते आता भाजपमध्ये आले. पण यावेळी थोडीशी गणितं पुढे मागे साधे पुण्यातील तुम्हाला झालेली दिसतील. त्यामुळे पुण्यातले सगळे मतदारसंघांमध्ये कुठे कुठे काय काय झालं हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ. बाकी थोड्याच वेळात मी आता हा गुलाल काढून येतो. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओंकार थेट पुण्यावरून.